रात्रीचे 1 वाजलाय आणि आत्ताशी घरी आलो आहे. हा तुम्ही माझा अवतार पण बघू शकता. हा झाला आहे मांडव ढाळ्यामुळे. परवा लग्न आहे मित्राचं. तर मित्राच्या मामाचं पण लग्न आहे, त्याच्यामध्ये हा अवतार झाला आहे. आणि एका मित्राचं पण लग्न आहे. असे 2 मांडव ढाळ्याच एकाच दिवशी केलेत. 10 वाजेपर्यंत इथल्या घराजवळच होता. त्यांच्या इथं थांबलो. मग तिथलं उरकून मग मित्राच्या इथं गेलो. तिथं पण डान्स वगैरे केला, जेवण वगैरे केलं. आणि शाळेतले मित्र खूप दिवसानंतर भेटले, त्याच्यामुळं वेळच कळाला नाही कसा गेला. तर 1 वाजले आणि आत्ताशी आलो आहे घरी. उद्या सकाळी लवकर जायचं आपल्याला. हे बघा त्याची तयारी सगळी करून ठेवली आहे. सकाळी लवकर निघायचं हे पण लक्षात नव्हतं. मित्र भेटले की काहीच लक्षात राहत नाही, नुसतं एन्जॉय चालू होता आमचा. ते सगळं झालं. आता आलो आहे. सकाळी 3 वाजता आपल्याला निघायचं होतं पहाटे, पण आता ते शक्य नाही होणार. थोडं लेट करू. 6-7 वाजता निघू. ॲक्च्युली जायचं आहे शूटला गावाला. आणि नशिबानं जर आपल्या हुरडा मिळाला तर हुरडा पार्टी, कारण आता ज्वारी झाली आहे बऱ्याच जणांची, तरी पण जर नशिबानं आपल्याला हुरडा मिळाला तर हुरडा पार्टी पण आपण करायचा प्रयत्न करूयात. चला तर मग बघू. आता सकाळी जाग येईल तेव्हा तिथून पुढे आपला प्रवास चालू होणार आहे. 6 वाजता निघायची वेळ आली. लवकर जायचं प्लॅन होता, पण रात्री उशिरा आल्यामुळं थोडं अवघड झालं. झोपच नाही झाली. मग उशिरा उठण्यात आलं. आणि त्यात आज व्हॅलेंटाईन डे. मग बायको म्हणत होते काय गिफ्ट देणार. म्हणलं तुला एक बेस्ट गिफ्ट देतो. ते पण खुश, आपण पण खुश. वाईफ हॅप्पी, लाईफ हॅप्पी. त्याच्यामुळं अशा प्रकारे गिफ्टचा पण खर्च वाचला आहे. ट्रिप पण होते मस्तपैकी. सगळं नियोजन परफेक्ट बसवलं आहे. टेन्शन घेऊ नका. चला आता मटेरियल वगैरे भरलं आहे सगळं तिने. आणि आता निघतो आपण बाईकवरती सोलापूरला. चला मग. हे बघा ह्या गाडीवरती आपण आज जाणार आहे. पल्सर NS 220 मित्राची गाडी आहे. ही आपली गाडी कुलूप. तर ही गाडी घेऊन आत्ता मस्तपैकी जाणार आहे आपण. हे बघा पुणे सोलापूर टोल हायवे चालू झाला. हे फास्टॅग कट टोल आलं. अरे आपले 2 व्हीलर आहे ना का. तुम्हें ओवर एक्टिंग करता है साला. ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. तर आत्ता वाजले 8:30 आणि आत्ता आलो बिग वन पाशी. 8:30 वाजले. बिग वन पर्यंत आलेलो आहे. नाश्त्याला थांबलो आहे. हे बघा कधी पण आम्ही आलो ना की याच हॉटेलला थांबतो. सावतामाळीला सावतामाळी हॉटेल आहे. तिथंच थांबत असतो. आणि आता बायकोला एक व्हॅलेंटाईन गिफ्ट पण देणार आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे. तिला सांगतो की तुला व्हॅलेंटाईन गिफ्ट काय भेटणार आहे त्याला आत्ता सांगून देतो. चल मग कसं वाटतंय तुला. होय कसं वाटतंय गाडी येऊन. एकदम भारी. 4 व्हीलरमध्ये आवडतं का याच्यावर. 2 व्हीलरवर ना. आलाय नाश्ता करा चला. व्हॅलेंटाईनचं गिफ्ट कसं वाटलं. एकदम मस्त. काय दिलंय गिफ्ट. गावाला नक्कीच. हा ना. बरं आहे ना. मग काय पाहिजे अजून. मग मस्तपैकी तुम्हाला व्हॅलेंटाईन डेला गावाला फिरायला मिळते, माहेराला जायला मिळते. होय ना. एकदम मस्त. माहेरला जायचं म्हणलं आनंदच झाला. बरं आहे. हे बघा असं गिफ्ट द्यायला लागतं व्हॅलेंटाईनला. नाही तर उगाच खर्च करत बसतात तुम्ही. यायचं गावाला मस्तपैकी सोडायचं, आपण बी फिरून घ्यायचं, एन्जॉय. चला आता बेगवन आहे. आपण आता पुढून पुण्यातून खडकी, हडपसर, ते फर्निचरचं गाव जे आहे ना, उरुळी, कांचन, हे करत पार्टर्स करते राहतं. बिगोनमध्ये नाश्ता वगैरे झाला आहे. आणि आता इथून सरळ गावाला करमाळ्याला थांबायचं. तिथं काम करायचं. वरीला सोडून द्यायचं तिकडं तिच्या माहेराला. चाल तरी पण नको आपल्याकडून नाराज म्हणून तुला आहे ना व्हॅलेंटाईनचं एक कॅडबरी देऊ. दर हॅपी व्हॅलेंटाईन डे तुला. थँक्यू. चला आत्ता आपण आलो आहे बिगवनपासून पुढे डिकसळ मार्गे मकाई कारखान्यातून करमाळ्याला जाणार आहे. तर हे बघू शकता बिगवनच्या इथं आलेलं उजनीचं पाणी आहे, बॅकवॉटर. आत्ता कळालं का तुम्हाला की बिगवनची मासे का फेमस आहेत. खूप एवढं मोठं तळं आहे, त्याच्यामुळं खूप मच्छीमारी इथं आहेत आणि खूप मासे इथून दररोज निघतात. त्याच्यामुळे बिगवनची मच्छी खरंच खूप फेमस आहे. ज्यांनी खाल्ली नसेल एकदा नक्की ट्राय करा. बिगवनला या आणि मच्छी ट्राय करा. आता मी तर माळकरी आहे, मी फक्त सांगू शकतो की तुम्ही ट्राय करा. आणि मी ऐकलं की आहे खरंच छान म्हणून.
आता आलो आहे करमाळ्यात. हा बघा धना ताना वडापाव, खूप फेमस वडापाव आहे, मला आवडतो. नेहमी म्हणजे चुलीवर बनवतात आणि आपल्या पुण्यातल्या वडापावपेक्षा वेगळी चव असते, त्याच्यामुळे मला खूप आवडतं. आणि ह्यांचं विशेष म्हणजे सॉस पण गरम असतो. आपल्या इथं कसा थंड सॉस आहे, इथं गरम सॉस असतो, चिंचेचं पाणी आहे, ते स्वस्तात बनवतात, एकदम परफेक्ट बनवतात. हे बघा, हे संगोबाचं मंदिर, याचा ब्लॉग आपण केलेला आहे. आणि ॲक्च्युली इथं एक जुनी आठवण पण आहे की आम्ही काय करायचो, एस टीने अजिंठानगरवरून बसायचो आणि हे इथं ह्या स्टॉपला, इथं बघा हा स्टॉप दिसतोय तुम्हाला, इथं उतरायचो. मग इथं आजी आजोबा आम्हाला बैलगाडी घेऊन घ्यायला यायचे. म्हणजे आम्ही 5-6 जण असायचो ना, तेव्हा ते घेऊन यायचे. काय होतं, पुलावरून बैल वगैरे यायला घाबरायचे म्हणून ते म्हणायचे पलीकडे या चालत. मग इथून आम्ही असं चालत चालत पलीकडे जायचो आणि बैलगाडीने मग गावाला जायचो. अशी जुनी आठवण खरंच आठवली आत्ता. आता काय गाड्या आल्यात त्याच्यामुळं काही विषयच नाही, डायरेक्ट निघालं की सणानानं पिरर निघत आहे. तेव्हा फायनली बायकोला गावाला सोडून आलो आहे आणि मस्तपैकी तिला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट दिलेलं आहे आता मी. कारण त्यांना काय असतं, माहेरची माणसं खूप आवडतात, त्याच्यामुळं मग एक दिवस तिला म्हटलं जा गावाला, माझं पण काम आहे इकडं, मग 3 दिवस आम्ही पण येतो तिकडं आणि मग परत पुण्याला जाऊ. म्हणून असं एक कमी खर्चातलं नव्हे तर फ्रीमधलं तिला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आणि तिच्या आवडीचं गिफ्ट दिलं. तुम्ही पण तुमच्या बायकोला किंवा काय गिफ्ट दिलं आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. चला.